Good morning, students. Today we see the chapter number 2, that is DC circuit. Okay, so in DC circuit, DC circuit means direct current circuits. So direct current means what? The current which have only single direction. Okay, तो एका डायरेक्शन फ्लो होतो त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, DC करंट म्हटलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ओहम्स लॉ. ओके, सो इलेक्ट्रिकलसाठी सगळ्यात महत्त्वाचा लॉ आहे ओहम्स लॉ. सो ओहम्स लॉ म्हणजे काय, तर मी पहिल्यांदा तुम्हाला त्याचं स्टेटमेंट सांगतो. स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ. ओहम्स लॉचं स्टेटमेंट काय आहे, तर इट इज दी रेशो बिटवीन potential difference between 2 points to the current flowing through circuit with constant temperature. Okay, so it is the ratio between potential difference between 2 points. So potential difference between 2 points is nothing but your voltage. So voltage to the current flowing through the circuit. So voltage upon current is equal to काहीतरी constant term असणार आहे. So this constant term is nothing but your resistance. Okay, so with a comma, constant is the resistance. किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता, और इथे लिहितो मी V/I is equals to R. ओके, किंवा याला काय म्हणू शकता तुम्ही, voltage is directly proportional to the current with constant value of R. ओके, सो फॉर्म्युला काय होणार, V आपल्याकडे आहे. सो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण काय वापरणार आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटसाठी आपण काय वापरले, R. सो R इंटू I. सो सेम फॉर्म्युला झाला, V इज इक्वल्स टू I इंटू R. इथं पण सेम फॉर्म्युला तयार होतोय, V इज इक्वल्स टू हा इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार. सो V अपॉन I इज इक्वल्स टू R. ओके, सो तुम्ही आयदर दोन्ही स्टेटमेंट लिहू शकता. तो वोल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी करंट under the constant value of the R, or constant value is the resistance. Okay, किंवा it is the ratio between potential difference between 2 points to the current flowing through the circuit with constant temperature, or is constant with constant temperature. So the constant is the resistance. Okay, so Ohm's law चा फॉर्म्युला काय आहे, V is equals to I into R. सो सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे. प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकलमध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला इथून पुढं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये उपयोगी पडणार आहे. सो हे लक्षात ठेवा. ओम्स लॉचा फॉर्म्युला काय आहे, व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रायंगल लक्षात ठेवा, हा ट्रायंगल. ओके, या ट्रायंगलमध्ये आपण 3 भाग केलेत. अप्पर याच्यामध्ये V आहे, नेक्स्ट I, नेक्स्ट R. ओके, सो आता जर तुम्हाला व्होल्टेजचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर व्होल्टेजला झाकायचं. व्होल्टेज झाकल्यानंतर शिल्लक काय राहते, I आणि R. सो I आणि R हे एका ठिकाणीच आहेत. सो I इंटू R. जर तुम्हाला करंट पाहिजे, करंटला झाकायचं. सो V डिवायडेड बाय R. रेजिस्टन्सची व्हॅल्यू पाहिजे, रेजिस्टन्स इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय I. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ओके, सो आता आपण त्याच्यावरती एक दोन प्रॉब्लेम डिस्कस करूया की ओहम्स लॉवरती काय काय प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे, मी फक्त गिवन व्हॅल्यूज लिहितो आणि प्रॉब्लेम वाचतो. रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम. सो रेजिस्टन्स दिलाय R. फर्स्ट प्रॉब्लेम म्हणूया, R किती दिलाय, 15 ओहम. 15 ओहम कॅरीज करंट ऑफ, सो करंट दिलाय, किती दिलाय करंट, 5 एम्पियर, आणि कॅल्क्युलेट करायला सांगितले व्होल्टेज. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे V इज इक्वल्स टू I इंटू R बाय Ohm's law. So V is equals to
I into R. So voltage is equals to current current दिला आहे 5 into resistance दिला आहे 15. So 15 into 5 that is 75 V voltage युनिट काय आहे volts. ओके सो आन्सर किती आलं 75 volts. हा पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम, इफ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 50 volt appears. ओके सो वोल्टेज दिले 50 volt across the resistor of 5 ohm, across the resistor of 5 ohm. So R दिले and calculate current flowing through the circuit. So I find out करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला काय आहे V is equals to I into R, पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे I. सो I साठी आपण फॉर्म्युला तयार केला I is equals to V divided by R. सो वोल्टेज दिले 50 volt, इथं दिले रेजिस्टन्स दिलाय 5 ohm. सो 50 divided by 5. सो आन्सर इज दी 10. सो करंट आपण कशात मेजर करते ॲम्पियर. सो इथं पुढे युनिट लिहायचं ॲम्पियर. ओके सो ए लिहिला तरी नुसतं तुम्ही चालते. ओके अशा प्रकारे तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके सो दिस इज दी रेजिस्टन्स ओहम्स लॉ. ओके सो बाय युजिंग ओहम्स लॉ तुम्ही व्होल्टेजची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय, करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय, रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. कोणत्याही सर्किटमधील व्हॅल्यू तुम्ही रेजिस्टन्स आणि करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. ओके सो दिस इज दी ओहम्स लॉ. ओके आता नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया. सो नेक्स्ट पॉईंट आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दी सोर्स. ओके सो ज्या वेळेला तुम्ही आयडियल सोर्स बघितलाय, सो त्यात आयडियल सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स डिस्कस केले आपण. सो आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये कोणताही रेजिस्टन्स ॲड झालेला नसतोय, बट प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये कोणता तरी रेजिस्टन्स ॲड झालेला असतोय. तो समजा आपण म्हणूया एक व्होल्टेज सोर्स आहे किंवा एक रेजिस्टन्स आहे, त्याचा रेजिस्टन्स आहे RS पॉईंट A आणि B. ओके आणि त्यातनं फ्लो होणारा करंट आहे समजा आपण म्हटलं तर IL. ओके सो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कोणताही रेजिस्टन्स जर सर्किटमध्ये प्रेझेंट असेल तर त्या सर्किटमधून जर करंट फ्लो होत असेल तर त्या रेजिस्टन्समध्ये थोडाफार का होईना व्होल्टेज ड्रॉप हा होत असतो. सो आता व्होल्टेज ड्रॉप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ह्या सर्किटमधनं फ्लो होणार आपल्याला व्होल्टेज फाइंड आउट करायचं, किंवा इथून जाणार काय फाइंड आउट करायचं आहे व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. सो बाय युझिंग ओहम्स लॉ, तो पॉईंट लिहितो मी व्होल्टेज ड्रॉप. सो बाय युझिंग ओहम्स लॉ आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आपण म्हणूया. सो पोटेन्शियल डिफरन्सचा ओहम्स लॉचा फॉर्म्युला काय V इज इक्वल्स टू I इंटू R. ओके सो आता आपल्याला V फाइंड आउट करायचं आहे. सो V करंट काय फ्लो होतं इथनं IL. सो V इज इक्वल्स टू IL इंटू रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे RS. सो V इज इक्वल्स टू IL इंटू RS इज दी voltage drop at resistance RS. ओके कळालं. सो व्होल्टेज ड्रॉप ॲट रेजिस्टन्स RS. सो आपण कसा फाइंड आउट केला तर तुमचं जे काही तुम्हाला सर्किट दिले त्या सर्किटला ओहम्स लॉ अप्लाय केला. ओहम्स लॉचा फॉर्म्युला काय V इज इक्वल्स टू I इंटू R. सो आता गिवन सर्किटमध्ये काय दिले IL तुम्हाला दिलाय ॲज अ करंट अँड रेजिस्टन्स RS दिलाय. सो त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं IL इंटू RS इज नथिंग बट युअर व्होल्टेज ड्रॉप. सो व्होल्टेज ड्रॉप ॲट रेजिस्टन्स RS. आता तुम्हाला कोणताही रेजिस्टन्स दिला तर तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला त्या याच्यामधून फ्लो होणारा करंट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके सो दिस इज दी व्होल्टेज ड्रॉप. ओके नेक्स्ट कन्सेप्ट आहे टर्मिनल व्होल्टेज. ओके सो टर्मिनल व्होल्टेज आता फाइंड आउट करायचं. तर कसं टर्मिनल व्होल्टेज फाइंड आउट करायचं आता बघा, जर तुम्हाला गिवन सर्किट दिले असं आता बघा, जर
तुम्हाला ह्या दोन्हीमधलं व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल या 2 पॉईंटमधलं, ओके. इथं आपण याला काहीतरी म्हणूया व्ही टी, रेजिस्टन्स दिला आहे तुम्हाला आर एस, आणि इथं व्होल्टेज आहे, ओके. आणि ह्याच्यामधनं फ्लो होणारा जो काय करंट आहे तो करंट काय आहे, आय एल आहे, ओके. सो तुम्हाला इथलं व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. सो यालाच काय म्हटलं आपण, टर्मिनल व्होल्टेज. सो हा आर एस आहे तो इंटरनल रेजिस्टन्स आहे, ओके. सो आता कसं फाइंड आउट करणार आपण, एकूण पाठवलेलं व्होल्टेज मायनस मध्ये झालेला ड्रॉप, बरोबर आहे. एकूण आपण पाठवते, समजा जर आपण एखाद्या पाईपमध्ये समजा 1000 लिटर आपण पाणी जर समजा पाठवत असेल आणि समजा मध्ये कुठंतरी पाईप लिकेज असेल तर काय होते, थोडंफार पाणी काय होणार आहे, लॉस होणार आहे. सेम त्या पद्धतीनं तुम्ही व्होल्टेज पाठवताय, समजा इथं 10 व्होल्ट पाठवलं आणि इथं जर तुमचा लॉस होत असेल तर 2 व्होल्ट जर लॉस होत असेल तर तुम्हाला मिळणारं व्होल्टेज किती असणार आहे, 8 व्होल्ट. सो सेम टर्मिनल व्होल्टेजला तुम्ही जेवढं पाठवताय तेवढं मिळत नाही, समहाव काहीतरी होते, लॉस होतोय. तो लॉस म्हणजेच कुठं होते, तुमचा रेजिस्टर तो लॉस करतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, व्होल्टेज ड्रॉप. ड्रॉप मीन्स काय, कमी होणे, ओके. सो आता काय होणार, टोटल व्होल्टेज व्ही मायनस इथला व्होल्टेज ड्रॉप काय असणार, बाय युजिंग ओहम्स लॉ इथला व्होल्टेज ड्रॉप, करंट फ्लो काय होते, व्ही इज इक्वल्स टू आय एल इंटू आर एस, बरोबर. बाय युजिंग ओहम्स लॉ व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर, त्या फॉर्म्युला आपण काढलं, आय एल इंटू आर एस, ओके. सो व्ही मायनस आय एल इंटू आर एस इज इक्वल्स टू युअर व्ही टी, दॅट इज व्ही टी म्हणजेच कोण आहे तुमचा, टर्मिनल व्होल्टेज. सो कळाले, टर्मिनल व्होल्टेज कसं फाइंड आउट केलं आपण, तुमच्या रेजिस्टन्समध्ये व्होल्टेजचा काहीतरी ड्रॉप होते. सो तो ड्रॉप झाल्यामुळं समहाव तुमचं व्होल्टेज तुम्ही जेवढं पाठवताय तेवढं व्होल्टेज तुम्हाला ॲट दी आउटपुटला तुम्हाला तेवढं व्होल्टेज मिळणार नाही. सो ते जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेजमध्ये समहाव काहीतरी ड्रॉप झालेला असते. तो ड्रॉप म्हणजेच कसा काढला, टोटल व्होल्टेज मायनस झालेला ड्रॉप. सो इथं तुमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी ड्रॉप होणार आहे. सो व्ही इज इक्वल्स टू आय एल इंटू आर एस केलं तर व्ही मायनस आय एल इंटू आर एस इज इक्वल्स टू तुम्हाला कोण मिळणार आहे, टर्मिनल व्होल्टेज. सो हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, जर तुम्ही 10 व्होल्ट पाठवत असाल आणि तुम्हाला जर आउटपुटला जर 8 व्होल्ट मिळत असेल तर मध्ये काहीतरी तुमचा लॉस झाला, पाठवताय तुम्ही 10, मध्ये लॉस झाला 2चा. सो 10 minus 2 is nothing but your 8 volts, okay. Today we stop here. In next lecture we will discuss the resistors in series, okay. Thank you.